हे गाइस, अस्सलामु अलैकुम. वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. कशा हो सगळी? बेस हो ना. ही आहेत भवडीची पानं. ती खास आहेत ना आमच्या कोकणातच मिळतात. पावसाच्या टेमात ती पण कच्च्या पण कोकणी वगैरेला लागलेली असतात. तिला फक्त आहेत ना बेस काढून आणायची, साफ सूप करायचा, धवेचा चोलेचा आणि तिला आहेत ना मस्तपैकी वऱ्याची पानं त्यांची बनवायची. जशी की तेऱ्याची पानं आहेत ना त्यांचे वरे बनवले जातात, तसाच सेम ह्या पण प्रोसेस आहे. त्यांच्यासाठी आहेत ना मी हे बेस मसालो काढलो आहे. आला, लसूण, मिऱ्या, कोथमीर, जिरा, एक कांदो, गुर आणि थोडीशी काली मिरच्या. आपल्या टेस्टच्या हिसाबशी मसालो करायचो होय. जेवढी पानं असतात तेवढं मसालो. पानं आहे मी धुवून चोलून बेस साफ करून घेतली होती आणि ह्यो आपलो मसालो पिसून रेडी झालेलो आहे. त्यातला मी माझ्या टेस्टच्या हिसाबशी मीठ टाकला आहे. जेवढी पानं असतात ना तेवढ्या हिसाबशी मसालो काढला जाते. कवा कमी जास्ती पण होते. आता माझं पण बघूया कमी होते का जास्ती होते. पण मसालो जास्ती काढलेलो बेस आहे का की फ्रीजला ठेवलो तर तो काही खराब नाही होत. आणि हाय मी टाकले 1 ते 2 चिमची लाल बुक्की, जी की आपलं कोकणी मसालो आहे. आणि हाय आहे ना पाव किलो थोडा जास्ती चण्याचा पीठ टाकलं आहे मी. जसं की आम्ही चण्याचा पीठ जास्ती यूज नाही करत. सगळ्या तराची डाळ आहे ना आम्ही भुजून त्यांचा पीठ बनवतो आम्ही आणि ता यूज करतो. चाहे तेऱ्याची पानं असो या वऱ्याची असो, आम्ही सगळ्याची तराची डाळ आहे ना पिसून ताच यूज करतो. आता आमची ता अवेलेबल नाही आहे तर आम्ही हे चण्याचा पीठ घेतले आहोत. पाव किलो थोडा जास्तीच मी घेतलाय चण्याचा पीठ. आणि ता बेस मी मसाल्यातला पुरा मॅश केला आहे. गुट्टे गुट्टे नाही राहिला पाहिजे. आणि हाय आहे ना मी आमचा जो रोटीचा परात आहे ना ता उपरा मारला आहे. आणि पानं आहेत ना तिला मी बेस गोल डालीन. चाहे 1 थर असो, 2 थर असो या 3 असो, आपल्यावरती असते. मी ते फिलहाल ह्या 2 ते 3 थर डालीन का की ही पानं आहेत ना मग पातळ असतात. बघा तुम्ही, काही लोकांना ही पानं बघून मग अजीब वाटेल, पण खास आहेत नाही आमच्या कोकणातच मिळतात. आणि जया खाया पण तुम्हाला ही पानं दिसतील ना. हालाकी पानं आहेत ना 2 तराची असतात. एक रानटी असतात आणि ही दुसरी ती खायची असतात. पण पानं आहेत ना बेस बघून घ्या तुम्ही. आणि एकदा ही रेसिपी आहे ना ह्या वऱ्याच्या पानाची तुम्ही ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कसे लागले कसे नाही वरे ते. तेऱ्याच्या पानापक्षी पण हे वरे आहेत ना टेस्टी आणि मग मजेदार लागतात. मसालो बेस गोल फासून झाल्यावर मी दुसरं थर घालताय ह्या. चला आता आहे ना माझा मसालो पण खपलो आहे. आणि ह्या माझं पानाला मसालो लावून पण रेडी झालेला आहे. आणि आता मी तिला गोल आहे ना पुरी अशी लपटून घेईन. मसालो काढाल ना वऱ्याच्या पानाचो तवा आहेत ना गोड तुम्ही नक्की यूज करा का की गोड आणि जिरानी ना मोप टेस्ट बेहतरीन येते. माशाला मोप बेस लागतात. आणि हे वरे बनवून माझे तयार झाले होते. एक बाजू ठेवले होते मी आणि गॅसवर टोपातला पाणी ठेवला होता मी गरम करायला. आणि तिनातला आहे ना लिंबू पिळून टाकला होता का की ना टोप आपलं जेव्हा गरम पाणी टोप ठेवतो ना आपण तेव्हा कालो होते. तेव्हा लिंबू नक्की पिला का की तिनाने ना आपलं टोप आतन कालो नाही होणार गरम पाण्याने. आणि ह्या मी ना आमची भोकेरी चालन घेतली आहे. तिनातला कॉटनचं फरको टाकले आहे. आता आहेत ना मी तिनातला हे वरे ठेवीन. हे वरे होतील आता आपले स्टीम म्हणजे उकरून येतील हे वरे. खायला मोप टेस्टी आहे पण खडबट मोप हिंची. चला आता टोपात ठेवूया उकरीसाठी तिला. पाण्याला हाय आवटलो होय. आणि आता मी तिला ठेवीन उकरेला 20 ते 25 मिनिटं लागतातच तिला उकरेला. आणि हाया माझे आहेत ना उकरून झाले आहेत. अर्धे उकरून झालेत, अर्धे बाकी आहेत.
का की सगळेच मी आहे ना दाखवले नाही, तुमच्या संग शेअर नाही केले आहेत. का की मसाला माझा मोप होतो ना तेव्हा वरे पण मोप झाले होते. आणि फ्रीजला आहे ना स्टोर करून पण आपण लोक ठेवू शकता. चावलाच्या रोटीशी या गव्हाच्या रोटीशी आपण जैसा वाटेल तसे फ्राय करून खाऊ शकता. माझे ते मोप फेवरेट आहेत. पावसाचा एकदा टाईम आलो ना का मी मोप वेट करता की केव्हा पाऊस येईल आणि केव्हा ही पानं मिळतील आणि केव्हा मी वरे बनवून खाईन, खास चावलाच्या रोटी संगत. माझे मोप फेवरेट आहेत. तुम्ही लोक पण ट्राय करा. एकदा उकळून झाल्यावर हे दुसरे मी टाकले आहेत. हे झाले आपले सगळे बेस उकरून आणि थोड्या ह्यांचे आहेत ना मी असे पीस केले होते पातळ एकदम. दाखवता तुम्हाला हाय आम्ही कापून पण. माझा व्हिडिओ बेस वाटलो ना तर तिने लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. मोप टाईम बाद व्हिडिओ मी अपलोड करीन माझ्या चॅनलवर. किती मस्त वाटतात ना कापल्यावर एकदम असे अलग अलग डिझाईनने गोल गोल. आता फ्राय पॅन ठेवून मी त्यातला तेल टाकले आहे आणि तेल गरम झाल्यावर आता सगळे मी वडे आहेत ना फ्राय करायला टाकीन. हे ते आपले कापून आता वडे तयार. आता फ्रायला टाकता आहे मी तिनातला. चला मग माझा व्हिडिओ पसंत आलो ना ते नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि माझी ही रेसिपी पसंत आली ना ते नक्की तुम्ही लोक ट्राय करा आणि मला कमेंटला सांगा की कसे लागले कसे नाही ते. चला मिळता मग बेगनूस नेक्स्ट व्लॉगला. अल्लाह हाफिज.